नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णवने आता ईश्वरीची बाजू घेतलेली आहे आणि मामीची चांगलीच बोलती बंद केलेली आहे। त्याचबरोबर आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे, ते म्हणजेच गेली 7-8 महिन्यापूर्वी जो राकेशने गुन्हा केलेला होता तो गुन्हा समोर येणार आहे आणि तो म्हणजेच राकेशने जे काही केलेलं होतं, शलाकाला मारून टाकलेलं होतं, ती गोष्ट आता वरती येणार आहे। म्हणजेच ईश्वरी म्हणालेली होती की सगळी पाळेमुळे खणून काढली जाणार आहेत, तुझी पापं खणून काढली जाणार आहेत आणि त्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे। कारण राकेशने शलाकाचा खून करून बॉडी एका बॅग मध्ये घेऊन ती लपवून ठेवलेली होती, एका ठिकाणी नेऊन गाडलेली होती, तर ही गाडलेली पापं आता बाहेर येणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, एकदा ऐकून घ्या, तुम्ही मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते। अर्णव म्हणत असतो, मी एवढा काही मूर्ख नाहीये, कारण तुझ्याबरोबर जेव्हा लग्न केलं तेव्हा मला माहित नव्हतं की माझ्या आईच्या खुनाला जबाबदार तुझी आई आहे। त्यामुळं काहीही झालं तरी माझ्या भावाशी त्या बाईच्या मुलीचं लग्न मी होऊ देणार नाही। इकडे आकाश नम्रताला समजवत असतो, परंतु नम्रता मात्र ऐकायलाच तयार नसते। नम्रता म्हणत असते की नाही, मी काहीही ऐकून घेणार नाही, कारण मला हे कळलेलं आहे, असं नम्रताचं म्हणणं असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता आकाश खूपच चिडलेला असतो। त्याचवेळी ईश्वरी बाहेर येते। ईश्वरी सांगते की नाही, काहीच उपयोग झालेला नाही, म्हणजे एवढं सगळं होऊनही आता सध्या काहीच उपयोग झालेला नाही, असं म्हणणं सुरू असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नम्रता निघून गेलेली आहे, आकाश सुद्धा चिडलेला आहे आणि इकडे ईश्वरीला कळतच नाहीये की आता काय बोलायचं। ती म्हणत असते, आकाश भाऊजी एकदा ऐकून घ्या, माझं मला काय म्हणायचंय ते ऐकून घ्या, असं ती सांगत असते। परंतु आकाश मात्र काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो, कारण आकाशचं असं म्हणणं असतं की वहिनी, तू माझ्यासाठी काहीच करू शकलेले नाही। इथे ईश्वरीला मात्र प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, एवढं सगळं झालेलं आहे, आता यावर उपाय काय काढायचा। कारण तिला रडू येत असतं, तिनं खूप प्रयत्न केलेले होते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला होता, सगळ्यांच्या समोर तिने तीच गोष्ट मागत होती, जी गोष्ट तिला आकाश आणि नम्रतासाठी हवी होती, पण ऐन वेळी वल्लरीने तिच्या हातातनं माईक खेचून घेतला आणि ती गोष्ट बोलायची राहून गेली। आता ईश्वरीची होणारी चिडचिड पाहून तिथे आता पोहोचलेला असतो तो म्हणजेच राकेश तिथे आलेला आहे आणि राकेश तिथे आल्यानंतर ईश्वरीला म्हणत असतो की ज्यूस। तेव्हा ईश्वरी रडत असते, तिला वाईट वाटलेलं असतं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्यावरती होत असतो आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणत असते की बाद झालं, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते पाहून खरं तर ईश्वरीला कळलेलं असतं की काय झालेलं आहे। आणि मग ईश्वरी तिथे राकेशला म्हणते की तुझं काय काम आहे, तू कशासाठी आलायस इथं, काय संबंध काय तुझा, असं ती सांगू लागते। परंतु इकडे राकेश म्हणत असतो की कसं आहे, तुझ्या नवऱ्याने तुझी इच्छा पूर्ण नाही केलेली ना, मी आहे ना, मी करतो तुझी इच्छा पूर्ण, सांग काय करायचंय बोल, मी करतो तुझ्यासाठी ती गोष्ट, असं म्हणत आता राकेश बोलत असतो। अगं माझी हो एकदा का तू माझी झालीस की सगळ्या गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत, अगदी तुला जे हवं आहे ते सगळं होईल, असं इकडे तो सांगत असतो। तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल, असंही तो बोलत असतो। आणि त्याच वेळी इकडे राकेश तिला ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवत आहे। ईश्वरीला खूप राग येतो। ईश्वरी त्या क्षणी तो ज्यूसचा ग्लास जो आहे तो धुडकावून लावते आणि ईश्वरी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता अर्णव सर तुझी सगळी पापं खणून काढणार आहेत आणि तुझी वाट लावणार आहेत, असं ईश्वरी त्याला धमकावत असते। तेव्हा मात्र इकडे राकेश म्हणत असतो की म्हणजे तुझे अर्णव सर काय काय करणार आहेत ते तरी कळू दे जरा मला एकदा, असं इकडे तो बोलायला सुरुवात करतो। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की काहीही झालेलं असलं तरीही ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात। आणि इकडे आता ईश्वरी त्याला सांगत असते की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, लांब राहायचं माझ्यापासून, असं म्हणत ईश्वरीने त्याला चांगलाच धमकावायला सुरुवात केलेली असते। त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे राकेशला ती सांगते की निघ, काही गरज नाहीये तुझी इथं, तू जो काही आहे ना
तर तुझी तू तुझ्या पद्धतीने राहा असं म्हणत तुझी तर वाट लागणारच आहे असंही तिने परत ठणकावून सांगितलेलं आहे. इकडे पोलिसांना एक खबर लागलेली आहे आणि त्यामुळं पोलीस एका ठिकाणी गेलेले असतात. तिथं खोदलं जातं आणि तिथे एक बॅग निघते. काही लोकांनी कंप्लेंट केलेली असते आणि ती बॅग तिथं निघालेली आहे. जेव्हा ती बॅग बाहेर काढली जाते तेव्हा मात्र ती बॅग खोलल्यानंतर लक्षात येतं की साडी आहे. साडी म्हणजेच एका बाईचा मृतदेह आहे हे लक्षात आलेलं असतं. मग हा साधारण 7-8 वर्ष 7-8 महिन्यांपूर्वी काढलेला मृतदेह आहे ही गोष्ट लक्षात येते. कारण खूप वास सुटलेला असतो, सगळं तिथं कुजलेलं असतं हे लक्षात आलेलं असतं. मग तिथे काय सापडतंय का हे शोधणं काम सुरू असतं आणि मग तिथे शोधल्यानंतर जी गोष्ट सापडते ती पाहिल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. कारण त्याच्यामध्ये एक पाकिट असतं आणि त्या पाकिटामध्ये आता एक आय कार्ड सापडतं आणि ते आय कार्ड पाहिल्यानंतर समोर आलेलं असतं ते म्हणजे एक गुपित. कारण त्या आय कार्डवरती सात्विक फॅशनचा लोगो दिसत असतो. त्या लोगोवरती सात्विक फॅशन लिहिलेलं असतं आणि मग तो लोगो पाहिल्यानंतर खरं तर धक्का बसतो. कारण पोलीस म्हणतात की हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सदावर्ते फॅमिली आता आलेली आहे आणि सदावर्ते फॅमिली ज्या पद्धतीने हे सगळं तिथं बोलत आहे, ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र समोर येत असतात. आणि ते त्यांना वल्लरी म्हणत असते की लाजू नका हो. तेव्हा ते म्हणतात नाही नाही अजिबात नाही लाजते. मग वल्लरी म्हणते की कसं आहे आता आपण व्याही होणार आहोत आणि मेघना खरंच तुला आवडलंय ना हे सगळं असं म्हणत ती मेघनाचीही विचारपूस करत असते. मेघना तिला सून म्हणून पसंत आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे सदावर्ते फॅमिलीची एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांचं जे साम्राज्य आहे ते हिसकावण्यासाठी तिला खरं तर आकाश आणि मेघना यांचं लग्न लावायचं आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजेच या सगळ्या गोष्टी या पद्धतीने घडवून खरं तर तिला हे सगळं विचित्र पद्धतीने करायचं आहे का तर नमूला या घरामध्ये येऊ द्यायचं नाही. एवढी साधी सिंपल गोष्ट असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळ्यांच्या समोर बोलत असतात आणि मग ते सगळे म्हणत असतात सदावर्ते म्हणत असतात की आकाशराव कुठं आहेत, आकाशराव दिसत नाहीयेत. तेव्हा मात्र ती म्हणते की हा आहे असंच इथेच कुठेतरी गेलं असेल ना. तर ती सांगू लागते. इकडे नम्रताला आकाश कॉलवर कॉल करत असतो. नम्रता रागाने निघून गेलेली असते घरी. तिला ही गोष्ट सहन झालेली नसते. एकतर ज्या पद्धतीने हे सगळं घडलेलं असतं ते पाहून धक्का बसलेला असतो. धक्का बसण्यासारखीच गोष्ट असते कारण ऐन वेळी तो बॉम्ब फेकला गेलेला होता आणि मग मात्र आता नम्रता काही फोन उचलत नाही. ती चिडलेली असते आणि आकाश कंटिन्यू तिला फोन करत असतो. तेव्हा आकाशचं तिला सांगणं असतं की एकदा ऐकून घे माझं मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. मग ती शेवटी फोन उचलते आणि आकाशला म्हणते काय झालं काय बोलायचंय. तेव्हा आकाश म्हणतो की मी सगळं व्यवस्थित करेन. नमूचं म्हणणं असतं की काय व्यवस्थित करणार आहात तुम्ही, नाही सांगा ना मला काय व्यवस्थित करणार आहात, कोणत्या कोणत्या गोष्टी व्यवस्थित करणार आहात हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की मी बोलेल सगळ्यांशी, मी करेल सगळं व्यवस्थित, तू नको काळजी करू. खरं तर नम्रताच्या डोक्यात एक वेगळाच विचार चालू झालाय. तिच्या मनात एक गैरसमज निर्माण झालेला आहे की हे सगळं ईश्वरीलाच नको आहे असं नम्रताला वाटत असतं. म्हणून तर नम्रताची चिडचिड होत असते आणि तिला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईश्वरीमुळेच होत आहेत. आकाश खूप रडत असतो, त्याला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर आकाशला या गोष्टीचं नवल वाटत असतं की का ईश्वरीने हे सगळं का असं केलं, का सांगितलं नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आणि कशासाठी, म्हणजे तिला काय करायचं होतं हे सगळं करून हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण बसलेले असतात. सदावर्ते म्हणत असतात की आकाश कुठे आहे. तेव्हा आता आकाश नाराज आहे आणि त्याच वेळी इकडे आकाश तिथं नाहीये, तो बाहेर आहे कारण त्याला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला आहे असं सगळ्यांना वल्लरी सांगत असते. आता अर्णवला तर ईश्वरीने सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की आकाश भाऊजींना हे लग्न नाही करायचं कारण त्यांचं नमुताईवरती प्रेम आहे. आणि तेव्हा मात्र इकडे मेघना त्याचबरोबर सगळेजण असतात आणि वल्लरी सांगते की 2च दिवसात साखरपुडा करूया आपण. आता 2 दिवसात साखरपुडा म्हणलं की सदावर्ते फॅमिली म्हणते की 2 दिवसात साखरपुडा नाही, एवढं जरा जास्त घाईत होते असं वाटतंय. तेव्हा मात्र
सदावर्तेंना ती म्हणते की अहो का घाईत. ते म्हणतात नाही आमचे खूप पाहुणे आहेत, त्यात आमची मेघना एकुलती एक मुलगी आहे, तिचं लग्न तिचा साखरपुडा हे सगळं आम्हाला ग्रँड असं करायचं आहे असं ती सांगत असते. तेव्हा मात्र त्यांना ती म्हणते की आपण साखरपुडा घरगुती करूया अगदी 2 घरांमध्ये आणि लग्न जे आहे ते तुम्ही म्हणताय तसं ग्रँड करूया असं तिनं सांगून रिकामी होते. तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो, कारण इकडे ते म्हणतात तयारी. तेव्हा अर्णव अजून तिथे आलेला नसतो, अर्णव तिथेच असतो. अर्णवला माहिती असतं तरीही अर्णव म्हणतो की तयारीची काळजी करू नका, आम्ही करू तयारी. म्हणजे नम्रता या घरात नको आहे म्हणून मेघनाच्या गळ्यात आकाशच्या गळ्यात मेघनाला बांधायची असं अर्णवचं सुरू झालेलं आहे. तेवढ्यातच आकाश तिथं आलेला असतो. हे सगळेजण निघालेले असतात आणि आकाश त्यांच्याशी काहीच बोलत नाही आणि डायरेक्ट येऊन आकाश तिथे थांबलेला असतो. त्याचबरोबर सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काय झालंय, म्हणजे आकाशच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आकाशला या सगळ्याचा जो काही धक्का बसलेला आहे त्यामुळं खरं तर या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार कोण. आकाश चिडलेला असतो. आकाश म्हणत असतो की कोणाला विचारून तू लग्न ठरवलं, लग्न ठरवण्याची ही पद्धत आहे का, असं लग्न ठरवतात का, असं इकडे आकाश ओरडून बोलत असतो. तो आईला ओरडत असतो कारण त्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. त्याला माहिती असतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे हे सगळं कोणामुळं घडलेलं आहे, कारण या सगळ्याला जबाबदार आई आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि आल्या आल्या तो तिच्यावर ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा इकडे मामा याचबरोबर घरातील सगळ्यांना कळलेलं असतं की आकाश चिडलेला आहे, म्हणून तर आकाश इथे आलेला नव्हता ही गोष्ट लक्षात आलेली असते. पण वल्लरीला ही गोष्ट समजूनच घ्यायची नसते आणि म्हणूनच तिने वेगळ्या पद्धतीने बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता आकाश सर्वांच्या समोर सांगतो की माझं नम्रतावरती प्रेम आहे आणि मला नम्रताशीच लग्न करायचं आहे आणि हे लग्न ठरवण्याची जी काही पद्धत आहे ती तुला पटली का, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे नम्रता बाबतीत तू काहीही बोलायचं नाही कारण ते लग्न होऊ शकत नाही असं इकडे आता बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी सगळेजण म्हणतात काय मामी हे सगळं काय आहे, आणि आकाशला विचारू लागतात की तू हे आत्ता का सांगतोयस, आधी का सांगितलेलं नाहीये, असं आकाशला सगळेजण बोलत असतात. परंतु आकाशच्या मात्र गोष्टी लक्षातच आलेल्या नाहीयेत. आणि मग ईश्वरी म्हणते की हो, आणि नमुताईचं पण आकाशवर तेवढंच प्रेम आहे हे ईश्वरी सांगते. मग ईश्वरीला सगळे विचारतात अगं तू आधी का नाही सांगितलं. ईश्वरी म्हणते की मगाशी, म्हणजे मला आज सकाळी ही गोष्ट कळलेली आहे. खरं तर मगाशीच ही गोष्ट मी तुमच्या सगळ्यांना सांगणार होते, पण मामींनी माझ्या हातातून माईक काढून घेतला आणि मी ही गोष्ट तुम्हाला सांगू शकलेले नाही, असं इकडे ईश्वरी सांगत असते. मला अंजली ताईंनी सांगितलं होतं ना तुला जे मागायचे ते माग, तर मी ही गोष्ट मागणार होते असं सुद्धा इकडे ईश्वरीने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. इथे अर्णवला सांगितलं होतं तिनं, तरीही अर्णवला मात्र या सगळ्याचा काहीच परिणाम झालेला नसतो. तेव्हा मात्र आजी ईश्वरीला म्हणते अगं ईश्वरी हे आधी सांगायचं ना, आता साखरपुडा ठरलाय आणि हा साखरपुडा मोडणं म्हणजे नाचक्की नाहीये का, ही गोष्ट आधी बोलायला हवी होतीस ना तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बरोबर आहे आजी, मी बोलण्याचा प्रयत्न केला पण मला बोलूच दिलेलं नाहीये, मग मी काय करणार होते सांगा बरं, असं इकडे आजीला ईश्वरी सांगू लागते. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की ठीक आहे. तेव्हा मात्र इकडे आता मामी डायरेक्ट आरोप करायला सुरुवात करते की हे सगळं जे काय आहे ना हे ईश्वरीने केलेलं आहे, हे तिचं कांड आहे. कारण आता अंजलीचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा मला शंका आहे की तो अपघात तिनेच घडवलेला आहे. तेव्हा मात्र सगळेजण चिडतात आणि अर्णव म्हणतो बाद झालं मामी, तू नसते आरोप करू नकोस, कारण मिस इंदोरने हे काहीही केलेलं नाही, कारण तू वाटेल ते आरोप करत आहेस, असं म्हणत आकाश इकडे अर्णव ओरडून बोलत असतो. कारण ईश्वरीने काहीही केलेलं नाहीये, ती निर्दोष आहे असं इकडे अर्णवचं सांगणं असतं. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की नाही हे सगळं तिनंच केलेलं आहे असं मला वाटतंय, सगळ्यांची सहानुभूती मिळवून घेण्यासाठी, असंही वरती तिनं सांगायला तयार असते. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असते की बाद झालं, वाटेल ते आरोप करू नको, सगळेजण वल्लरीला बोलू लागतात. तेव्हा इकडे तिथे राकेश येतो आणि राकेश म्हणतो मला नाही वाटत की ईश्वरीजी असं काही करतील, गैरसमज होऊ शकतो मामींचा, तसं गैरसमजच झालेला आहे तो,
असं तो सांगू लागतो. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, मामी वाटेल ते काय बोलताय? सगळेजण म्हणत असतात की तिला स्वतःला इतकं लागलेलं आहे तर तिने हे सगळं का करेल? कारण या सगळ्या गोष्टींना काहीतरी अर्थ असला पाहिजे ना. का उगीचाच आरोप करत सुटायचं एखाद्यावरती, असं सगळ्यांचं म्हणणं चाललेलं असतं. परंतु वल्लरीला आता ईश्वरीवर आरोप करायला काही वेगळं कारण लागतं का? कारण ती कधीही ईश्वरीवरती आरोप करू शकते, हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत आहेत. तिने आरोप केलेला आहे म्हणजे तो काही खरा आहे का, हे तर तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा सगळ्यांनी ईश्वरीची बाजू घेतली आणि वल्लरीची चांगलीच बोलती बंद केलेली आहे. कारण वल्लरीला दाखवून दिलेलं आहे की तू कितीही आरोप केले आणि काहीही बोललीस तरीही हे सगळं जे काही आहे ते खोटं आहे. अर्णवला सुद्धा खूप राग आलेला असतो. अर्णवने सुद्धा इथं क्लिअर केलेलं आहे की मामी तोंड सांभाळून बोल, कारण हे सगळं चुकीचं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाशला घेऊन आता वल्लरी रूम मध्ये जाते. मामाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नसते. आता साखरपुड्याचा मुहूर्त काढून ठेवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने समजवायच्या हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी आता इकडे सगळेजण बोलत असतात. वल्लरी म्हणते की काही झालं तरी ती नम्रता या घरातली सून होऊ शकत नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? तेव्हा ती म्हणत असते, एक तर ती मुलगीच मला आवडत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीही झालं तरीही ती आपल्या स्टेटसला शोभत नाही. आकाश म्हणत असतो, मला जर लग्न करायचं असेल तर ते मी फक्त आणि फक्त नम्रताशीच करणार आहे, असं इकडे आकाशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. राकेश मात्र मजा बघत असतो, कारण राकेशला माहिती असतं की काय झालेलं आहे. म्हणजेच ईश्वरीला नम्रताला या घरात आणायचं होतं आणि तो डाव फेल झालेला आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा मात्र ईश्वरी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि ईश्वरी म्हणत असते की असं काही नाहीये. ईश्वरीवरती आरोप केलेले असतात. आता आजी म्हणत असते की आता त्या वल्लरीला समजवणं खूप अवघड आहे. मामा सुद्धा तेच बोलतो. तेव्हा आजी म्हणते की पण समजवावं लागणार आहे. जर आकाशचं नम्रतावरती प्रेम असेल तर काहीही झालं तरीही आकाश आणि नम्रता या दोघांना एकत्र आणावंच लागणार आहे असं ठरलेलं असतं. इकडे वल्लरीची तर सगळ्यांनी बोलती बंद केलेली आहे, कारण वल्लरीला असं वाटत आहे की तिनं जे करते तेच योग्य आहे, पण तिनं करते हे चुकीचं सुद्धा आहे, हे सगळेजण तिला पटवून देत आहेत. इकडे आकाशला ती म्हणते की आत्ताच्या आत्ता माझी शपथ घ्यायची आणि सांगायचं आहेस की तू जो काही विचार केलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तू त्या मुलीशी लग्न करणार नाहीस. तेव्हा आकाश म्हणत असतो की आई बाज झालं, मी नाही ऐकून घेणारे मॉम तुझं, तुला कळत नाहीये का? शेवटी ती तिच्या स्वतःच्या डोक्यावरती त्याला हात ठेवायला सांगते आणि आत्ताच्या आत्ता माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि शपथ घेऊन सांग, असं ती बोलते. इकडे आता सगळेजण बोलत आहेत. काही झालं तरीही वल्लरीला समजवावं लागणारच आहे असं आजीचं म्हणणं आहे, कारण आकाश आणि नम्रता या दोघांचं जर एकमेकांवरती प्रेम असेल तर त्या दोघांना एकत्र आणलंच पाहिजे असं आजीचं म्हणणं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला धक्का बसलाय, कारण करायचं काय या सगळ्याचा प्रश्न ईश्वरीच्या पुढे उभा आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत हे ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. इकडे पोलिसांना आता एक अशी गोष्ट सापडलेली आहे, ती म्हणजे तिथे असलेलं ID कार्ड. आता ते आय कार्ड जे आहे ते सात्विक फॅशनचं आहे, त्यामुळं त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. इकडे ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. ईश्वरी समजवत आहे, अर्णवला सांगत आहे की माझं ऐकून घ्या, परंतु इकडे अर्णव ऐकूनच घेत नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नक्की काय खरं समजायचं आणि काय खोटं समजायचं ते सांगा अर्णव सर, कारण तुम्ही मामी जेव्हा माझ्यावरती आरोप करत होत्या तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली आणि नंतर अचानक तुम्ही चेंज झालात, या सगळ्याचा काय अर्थ आहे असं ईश्वरी विचारत असते. तेव्हा मात्र ती अर्णवला हे सगळं जेव्हा विचारत आहे तेव्हा अर्णव म्हणत असतो की तिथे मला माहिती होतं की त्या गोष्टी राकेशने केलेल्या आहेत, त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्नही तू करू नकोस, असं स्पष्टपणे तो सांगत आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की मामीचं वागणं आणि ह्या दोन्ही गोष्टींचा कुठेच संबंध नाही, असं म्हणत अर्णवने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. ईश्वरीला मात्र काळजी वाटायला लागलेली आहे की आता करायचं काय.
या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अर्णवला समजूनच घ्यायचं नाहीये. अर्णव प्रत्येक वेळेस ईश्वरीला नकार द्यायचा आहे म्हणून तो नकार दर्शवत आहे. तर इकडे ईश्वरीने खूप प्रयत्न केलेले आहेत, कारण तिला असं वाटत आहे की दोन प्रेम करणारे जीव एकत्र आले पाहिजेत. कारण प्रेम काय असतं हे तुम्हाला काय कळणारे अर्णव सर, असं ईश्वरी म्हणत आहे. ईश्वरीने आता खस्ता कचोरी केलेली आहे इंदोर स्पेशल, आणि ती घेऊन ईश्वरी अर्णवकडे आलेली आहे आणि अर्णवला ती कचोरी देत आहे. परंतु अर्णवचं असं म्हणणं आहे की त्याला ती कचोरी नको आहे. तू काहीही केलं आणि कसंही केलंस तरीही या गोष्टी होणार नाहीत, असं तो सांगत आहे. आता मात्र ईश्वरीला प्रश्न पडलेला आहे की नक्की करायचं काय. तर इकडे ईश्वरीने फुल तयारी केलेली आहे. काही झालं तरीही आकाश आणि नम्रता या दोघांना मी एकत्र आणणारच आहे, असं ईश्वरीने ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच ईश्वरीची सगळी तयारी सुरू झालेली आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.